ओके. सो काल आपण किती बेसिक कन्सेप्ट बघितल्या होत्या बेटा, आठवत आहेत तुला? 20. टोटल किती कन्सेप्ट बघितल्या होत्या? 20 बेसिक कन्सेप्ट बघितल्या होत्या, ज्या कन्सेप्ट आपल्याला अकाउंटसाठी. बेटा अकाउंट विषयाला तशी नोटबुक चालणार नाही. अकाउंटसाठी आपल्याला मोठी लॉंग नोटबुक लागते. बाकी थेरी विषय तुझे कव्हर होत असतात, त्याची काय अडचण नाही. ओके. अकाउंट विषयाला थोडी मोठी नोटबुक करत जा तुम्ही. सब्जेक्ट मोठा आहे. बघा. सो आपण आता ना त्या बेसिक कन्सेप्ट काल ना फक्त शॉर्टकट मध्ये बघितल्या होत्या. जास्त डिटेलमध्ये बघितल्या होत्या का या कन्सेप्ट आपण काल? नाही. मग आज आपण काय करणार आहोत, आता ही एक एक कन्सेप्ट डिटेलमध्ये बघायला सुरुवात करणार आहोत. जस्ट सुरुवात कुठून केली होती आपण कालच्या कन्सेप्टची? कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय सांगू शकतो का नवीन विद्यार्थी आजचे? कॅपिटल म्हणजे काय सांगू शकतोस? नाही. बिझनेस करण्यासाठी काय लागतं सांग बरं मला? स्किल लागतात. माझ्याकडे स्किल भरपूर आहेत पण पैसाच नाही. काय बिझनेस करू शकतो? सगळ्यात अगोदर बिझनेससाठी लागणारी गोष्ट असते बेटा पैसा. बरोबर आहे. मग मालक जो बिझनेसमध्ये पैसा टाकतो का, त्याला काय म्हटलं जातं? कॅपिटल म्हटलं जातं. आणि कॅपिटल म्हणजे काय, आपण आता हे डिटेलमध्ये एक एक कन्सेप्ट बघणार आहोत. कालच्या क्लासमध्ये आपण फक्त शॉर्टकटमध्ये या कन्सेप्ट बघितल्या होत्या. आज आपण एकदम डिटेलमध्ये याची सुरुवात करणार आहोत बेटा. कॅपिटल म्हणजे काय बघा. कॅपिटल. आता कॅपिटलची प्रॉपर डेफिनेशन सांगेल मी तुम्हाला काय असते. अमाऊंट, एनी अमाऊंट. ओके. आता मला सांगा, बिझनेस सुरू करताना फक्त पैसेच टाकावं असं काय आहे का? नाही. तुम्ही असेट सुद्धा बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, मशिनरी असेल. आपल्याला काय सुरुवातीला भांडवल टाकायचंय फक्त बिझनेसमध्ये. ओके. तुम्ही वस्तू, गुड्स सुद्धा टाकू शकता बिझनेसमध्ये. ओके. एनी अमाऊंट, असेट्स, गुड्स. गुड्स म्हणजे काय बेटा? वस्तू बिझनेसमध्ये ज्या लागणाऱ्या आहेत. ओके. एनी अमाऊंट, असेट्स और गुड्स इन्व्हेस्टेड बाय ओनर. invested by owner in its business, in its business, in its business is called as capital. म्हणजे बिझनेसच्या मालकाने बिझनेसमध्ये टाकलेला पैसा असू द्या, असेट असू द्या किंवा गुड्स असू द्या, याला काय म्हणलं जातं? कॅपिटल मानलं जातं. म्हणजे आपली ही आता पहिली कन्सेप्ट आहे. ओके. दुसरी कन्सेप्ट काय बघितली होती बेटा आपण काल? कॅपिटलच्या नंतर असेट. हा बघा, असेट म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? सांगू शकता? नवीन विद्यार्थी थोडे प्रयत्न करा आणि बोला बेटा. बोलसाल तर बोलाल बघा तुम्ही. असेट. असेट्स म्हणजे काय असतं सांगू शकतो बेटा? शौर्य. असेट म्हणजे रिसिवेबल बाय बिझनेस, किंवा असेट म्हणजे तुम्हाला सोप्या शब्दात सांगू काय? प्रॉपर्टी ऑफ बिझनेस. बिझनेसची जी प्रॉपर्टी असते ना, तिला काय म्हटलं जातं? असेट्स म्हटलं जातं. बघा, एनी असेट्स हेल्ड बाय, किंवा एनी प्रॉपर्टी. सोपा शब्द वापरूया तुमच्यासाठी आपण. एनी प्रॉपर्टी और रिसिवेबल्स. बेटा रिसिवेबल्स म्हणजे काय हो? येणं आहे. बघा, पेएबल म्हणजे देणं असतं आणि रिसिवेबल म्हणजे काय असतं? येणं असतं. मग आपण दोन शब्द वापरले तिथं. एनी प्रॉपर्टी और रिसिवेबल्स हेल्ड बाय अ बिझनेस, हेल्ड बाय ए बिझनेस इज कॉल्ड ॲज असेट. याला काय म्हटलं जातं? असेट्स. ओके. म्हणजे बिझनेस मध्ये जी प्रॉपर्टी असेल ती, किंवा बिझनेसला काही येणं असेल ते, हे बिझनेसचं काय असतं? समजा असेट मध्ये काय येतं? तुमचं फर्निचर बिझनेसचे असेट आहे, प्रॉपर्टी आहे. बिल्डिंग बिझनेसची प्रॉपर्टी आहे. मशिनरी बिझनेसची प्रॉपर्टी आहे. तुमच्या बिझनेसमध्ये काही मोटार व्हेकल्स असतील, त्या सुद्धा प्रॉपर्टी आहेत. कम्प्युटर्स असतील, प्रॉपर्टी आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेत पैसा आहे, तो सुद्धा काय आहे? तुमची प्रॉपर्टी आहे. तुमच्याकडे कॅश बॅलन्स आहे, ते सुद्धा काय आहे? तुमची प्रॉपर्टी आहे. किंवा तुम्ही उधारी माल विकलाय, त्यांच्याकडून पैसे येत नाहीत, ती सुद्धा आपली काय आहे?
प्रॉपर्टी आहे. म्हणजे asset मध्ये फक्त ह्या दिसणाऱ्या वस्तू नाही, तर लोकांकडून पैसा येणं असेल, तो सुद्धा आपली काय असतो? asset असतो. राहील लक्षात? आता ना बेटा या assetचे आपल्याला प्रकार बघायचे. या assetचे काय बघायचेत आपल्याला? टाइप्स बघायचेत. किती टाइप्स आहेत सांगू शकता का assetचे? कालच्या क्लासला असणारे विद्यार्थी सांगा. 3 टाइप्स आहेत. किती क्लास आहेत? किती टाइप्स आहेत assetचे? 3 टाइप्स आहेत बेटा assetचे. चला आता हे 3 टाइप्स आपण assetचे बघणार आहोत आता इथे. टाइप्स ऑफ assets. टाइप्स ऑफ assets. Types of assets. How many types of assets? 3. There are 3 types of assets. बिझनेस मध्ये ज्या प्रॉपर्टी असतात किंवा जे येणं असतं ते किती प्रकारचं असतं? 3 प्रकारचे असतात बेटा ह्या गोष्टी. कोणत्या असतात या 3 गोष्टी आपण बघणार आहोत. चल. फर्स्ट टाइप कोणती असते सांगू शकता? नॉन करंट असेट. नॉन करंट असेट. ओके. नॉन करंट असेटलाच अजून काय म्हणतो आपण? लॉंग टर्म असेट. लॉंग टर्म असेट्स. अजून काय म्हणतो याला आपण? फिक्स्ड असेट्स. ओके. तुम्हाला आता हा अकाउंट विषय शिकताना पुढे चलून तुम्ही काही जरी केला, सीए केलात, काही जरी केलात, तर हे बेसिक खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. सो मग लॉंग टर्म असेटलाच अजून काय म्हटलं जातं? नॉन करंट असेट म्हटलं जातं. त्यालाच अजून काय शब्द वापरला जातो? फिक्स असेट शब्द वापरला जातो. त्यानंतर मित्रांनो दुसरी असेट कोणती आहे? करंट असेट. करंट असेट्स. करंट असेटलाच अजून काय शब्द वापरला जातो? शॉर्ट टर्म असेट्स. ओके. अजून काही शब्द आहे का याला? नॉन करंट असेट सुद्धा याला म्हटलं सॉरी नाही करंट असेटच आहे. त्याला अजून एक शब्द आहे लिक्विड असेट सुद्धा म्हणतात बेटा याला. लिक्विड असेट्स. अजून बस खूप झाले 3 शब्द. त्यानंतर तिसरी असेट कोणती आहे सांगू शकता का? फिक्टिशियस असेट्स ही एक भारी असेट आहे हा. फिक्टिशियस असेट्स. ओके. म्हणजे टोटल असेट्सचे किती टाइप्स बघणार आहोत आपण या ठिकाणी? 3 टाइपचे असेट्स बघणार आहोत. पहिली आहे बेटा फिक्स असेट. कोणती असेट आहे? फिक्स असेट. फिक्स असेट म्हणजे अशी असेट असते जी बिझनेस मध्ये लॉंग टर्म साठी असते. लॉंग टर्म म्हणजे 1 वर्ष किंवा 12 महिने शब्द वापरायचा बेटा. 12 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जी असेट बिझनेसमध्ये असते का, त्या असेटला काय म्हणतात? लॉंग टर्म, फिक्स असेट, नॉन करंट असेट. समजा फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय? एखादी मशिनरी खरेदी करतोय बिझनेससाठी. मग मशिनरी खरेदी करताना आपण असा विचार करतो का महिना 2 महिने वापरून नंतर विकून टाकू? नाही. आपला विचार काय असतो? ही लॉंग टर्म वापरायची, याच्यापासून प्रोडक्शन करायचं आणि बिझनेसला बेनिफिट मिळवून द्यायचा. फर्निचर खरेदी करताना आपण विचार करतो का चला महिन्या 2 महिन्याला विकून टाकूत आता घेऊन? नाही. म्हणजे ज्या गोष्टी आपण लॉंग टर्म बेनिफिटसाठी खरेदी करतो त्या असेट्स कोणत्या असेट असतात? फिक्स्ड असेट्स. बघा. Those assets which is purchased for long term benefit is called as फिक्स्ड असेट. फिक्स असेट्स म्हणजे अशा असेट ज्या लॉंग टर्म बेनिफिट साठी खरेदी केलेल्या आहेत. ओके. लॉंग टर्म म्हणजे दॅट इज किती महिने हो? 12 मंथ्स और मोर. 12 मंथ्स और मोर म्हणजे 12 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी. ओके. मग याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल बघा मित्रांनो. फर्निचर घेऊयात आपण एक्झाम्पल. अजून काय घेऊ शकतो? बिल्डिंग.
बरेच एक्झाम्पल आहेत. आता मशिनरी घेऊ शकता, एक्सेट्रा. तुम्हाला म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण बिझनेसमध्ये लॉंग टर्म साठी ठेवणार आहोत, त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही या ठिकाणी कव्हर करू शकता. डन आहे. त्यानंतर येऊयात आता करंट असेट. करंट असेट म्हणजे याचे एकदम उलट असणार आता. म्हणजे असे असेट ज्या बिझनेसमध्ये 12 महिन्यापेक्षा कमी पिरियड, 12 महिने किंवा त्यापेक्षा कमीच, 12 महिने सुद्धा नाही, 12 महिन्यापेक्षा कमी पिरियड साठी असतात त्या. ओके, सो बघा इथे those assets which is held in a business, which is held in a business for a period of less than किती महिने बेटा? 12 months. म्हणजे 12 महिन्यापेक्षा कमी पिरियड साठी ज्या असेट बिझनेसमध्ये आहेत त्या असेटला कोणत्या असेट म्हणतो आपण? करंट असेट्स. ओके, याच्यामध्ये एक्झाम्पल सांगतो बेटा तुम्हाला. स्टॉक ऑफ गुड्स. तुमच्या बिझनेसमध्ये ज्या वस्तू आहेत त्या 12 महिने सारख्याच राहतात का? बदल होत राहतात. कॅश तुमची, कॅश जशाला तशी राहते का? नाही राहत. त्याच्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल डेटर्स घेऊयात आपण. आता ही कन्सेप्ट नवीन आहे. डेटर्स काल मी शिकवलं होतं काय असतं. आज आलेल्या विद्यार्थ्यांना एकदम समजणार नाही. आता डेटर्स काय असतं? डेटर्स म्हणजे तुम्ही उधारी माल विकला होता, त्यांच्याकडून पैसाही नाही तुम्हाला, सारखाच राहतो का? आपण एका वर्षापेक्षा जास्त उधारीसाठी पिरियड देतो का कोणाला? उधारी देतो किती आपण? 1 महिना, 2 महिना, 3 महिना, म्हणजे एका वर्षाच्या आत पैसा येणं आहे ना आपल्याला, तो मग तो सुद्धा करंट असेट मध्ये कव्हर होऊन जातो. आणि शेवटची जी असेट आहे का मित्रांनो, ही असेट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. फिक्टिशियस असेट. जनरली तुम्हाला बरेच लोक सांगतील की 2 टाईपचे असेट आहेत, फिक्स असेट आणि करंट असेट, बट नॉट. देर आर 3 टाइप्स ऑफ असेट. एक तिसरी सुद्धा असेट असते, ज्या असेटला म्हणतात फिक्टिशियस असेट. ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर अशी असेट, ही असेट नाहीच आहे. ही असेट आहे का? नाहीच आहे. ही इमॅजिनरी असेट असते. इमॅजिनरी म्हणजे काय? काल्पनिक. म्हणजे फक्त हिला मानलं जातं की ही असेट आहे, पण रिअल मध्ये ही असेट नसते. म्हणून तुम्हाला इथे क्लिअर करून देतो मी, इट इज नॉट रिअल असेट. इट इज नॉट रिअल assets. Okay, just an imaginary asset. जस्ट अन इमॅजिनरी असेट म्हणजे हिला फक्त काय केलं जातं, मानलं जातं की ही बिझनेसची काय आहे, असेट आहे. याचं एक्झाम्पल सांगतो बेटा आता तुम्हाला. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. कोणता एक्सपेन्सेस? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस म्हणजे काय? खर्च. एक्सपेन्सेस म्हणजे काय? खर्च. शिकणार आहोत आपण. आता तर सुरुवात आहे, दुसरीच कन्सेप्ट बघालो आपण आता तर फक्त. ओके, पुढची कन्सेप्ट आहे 4 नंबरला एक्सपेन्सेस नावाचीच कन्सेप्ट येते आपली. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. आता प्रिलिमिनरी म्हणजे काय? आपण जेव्हा एखादा नवीन बिझनेस सुरू करतो ना, तेव्हा बिझनेस सुरू होण्याच्या अगोदरच काही खर्च करावा लागतो. प्रिलिमिनरी म्हणजे प्रारंभीचा खर्च, सुरुवातीचा खर्च. जसं की तुम्हाला मार्केटमध्ये सर्व्हे करावा लागतो. आपला बिझनेस चालेल का नाही यासाठी मार्केटचा अभ्यास करावा लागतो, सर्व्हे करावा लागतो, त्याचा खर्च असतो. तुम्हाला वेगवेगळे लायसन्स काढावे लागतात, त्याचा खर्च असतो. तुम्हाला एखादा इंजिनियर, आर्किटेक्चर अपॉइंट करावा लागतो बिल्डिंग बांधवायची, मग त्याचा कसा प्लॅन असेल काय नाही, सगळ्या या गोष्टीसाठी. एखादा सीए असेल, लोन करायचं असेल तर सीए ची फीस द्यावी लागते. म्हणजे तुम्हाला बरेच असे खर्च असतात मित्रांनो, की जे तुमचा व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदरच खर्च सुरू होतात. या खर्चाला कोणते खर्च म्हणतात? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. मला सांगा, आता मालकाने बिझनेसमध्ये पैसा टाकला ना हो एक प्रकारे, फक्त त्या पैशाच्या बदल्यात काही असेट खरेदी केली नाही. 2 प्रकारे पैसा टाकता तुम्ही. पैसा टाकून काहीतरी मशिनरी, फर्निचर वगैरे ह्या गोष्टी खरेदी करता. मग ती तुमची जर असेट होत असेल, तर मला सांगा, हा सुरुवातीला टाकलेला पैसा सुद्धा तुमची असेटच असायला पाहिजे ना? दिसत नाही. तो पैसा आज आहे का बिझनेसमध्ये? नाहीये. पण तरी सुद्धा याला काय माना म्हणलं जातं? बिझनेसची असेट असंच याला समजा आणि बॅलन्स शीटमध्ये याला असेट म्हणून दाखवावं लागतं. याचं अजून एक्झाम्पल. ठीक आहे, बस झालं. एक एक्झाम्पल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस लक्षात ठेवा याला. राहील बेटा लक्षात 3 असेट्स. कधी पण विचारू द्या तुम्हाला, 3 असेट लक्षात राहिल्या पाहिजेच. तुम्हाला 12वी मध्ये या गोष्टी कोणी शिकवणार नाही आणि गरजही नाही.
तुम्ही 11वीचं आणि 12वीचं सिलेबस पुढे काढून बघा. तुम्ही म्हणसाल सर 12वी मध्ये तर डायरेक्ट क्वेश्चनला सुरुवात असते. कारण बोर्डाचा विचार काय असतो की बाबा आम्ही याला 11वीत बेसिक सगळे शिकवले. त्यांना काय माहित की 11वीला आमचे विद्यार्थी एवढं लाईटली घेतात, घरी बसून राहतात. आता काल आलेली मुलगी म्हणली सर एकटीला करमना चालेल, अजून एखादी मुलगी आल्यावर येतो. मी आता आज आलीच नाही. त्याच्यात नुकसान कुणाचं? आता हा विद्यार्थी 8 दिवस झाले येतोय, एकट्याला शिकवलं का नाही विचारा मी त्याला. शिकवलं. आज तुमच्या अगोदर आन्सर सांगतोय का नाही तो? आणि ते आपल्या 11वीत कसं राहतं, विद्यार्थी येत जॉईन होत राहतात. आता 15 इन्क्वायरी झाल्या, त्याच्यापैकी आज किती विद्यार्थी आलेत? 3 विद्यार्थी. काल पहिला दिवस 2च विद्यार्थी होते, आज 1 वाढला. पण तीच आज दुसरी आली असती, काल आलेली तर आज 4 झाले असते. त्याचेच उद्या किती होतात? 6 होतात. वेळ लागतो. पण तुम्ही पहिल्या दिवशीपासून रेग्युलर राहसाल ना, तुम्हाला प्रत्येक गोष्ट बेस पासून समजेल. आणि तुम्ही असं ओळखीनं, आता हा विद्यार्थी ओळखीनंच आलेला आहे, त्याचे तर तू कोण आहेस सरांचा? पवार सरांचा? मामा पडतात. म्हणजे बघ आता तू तर ओळखीने आलाय, सर माझ्याकडे शिकवतात सुद्धा. तुझ्या गावचे, तू मुगटची आहेस. तुझ्या गावचे विद्यार्थी माझ्याकडे दत्तकच आहे तुझं गाव माझ्याकडे. तू तू जर विचारलीस कोणत्या किंवा माझ्या बॅनरवर फोटो बघू शकतेस तुझ्या गावच्या मुलींचे, मुलांचे तू. म्हणजे आपल्या इथं बेसिक पासूनच शिकवलं जातं. आपण हाय लेव्हलला नेतच नाही कधी पण. विद्यार्थ्याला हे बेस आणि बेस हाच महत्वाचा असतो. राहतील लक्षात 3 गोष्टी. आता तुम्हाला या लिहून घ्यायच्या 3 गोष्टी लक्षात. बघा मित्रांनो, कॅपिटल झालं म्हणजे बिझनेसमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला. त्यानंतर त्याच इन्व्हेस्ट केलेल्या पैशापासून आपण असेट खरेदी केल्या. मग आता असेट सोबत ना लायबिलिटी येते. जसं बिझनेसवर लायबिलिटी असतेच बेटा. लायबिलिटी म्हणजे काय? देणं. आपण व्यवसाय करतो म्हणजे देणं राहील की नाही? समजा आता मी व्यवसाय करतोय, मालकाचा रेंट देणं असेल, शिक्षकांचा पगार देणं असेल, लाईट बिल देणं असेल, मी समजा लोन केलं असेल बँकेचं तर लोन देणं असेल. म्हणजे बिझनेस आला म्हणजे बिझनेस सोबत लायबिलिटी ह्या येतातच. मग आपण आता बघणार आहोत लायबिलिटी म्हणजे काय आणि त्या लायबिलिटीचे प्रकार किती असतात. पुढची कन्सेप्ट. कन्सेप्ट नंबर 3, लायबिलिटीज. बेटा मराठी मीडियम मधून आलेत कोणी विद्यार्थी? नाही ना? लायबिलिटीज म्हणजे सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर देणे. बिझनेसचं काय आहे? देणं आहे. ओके. दुसऱ्यांना बाहेरच्यांना देणं जे असतं. मग तुम्ही ते लोन घेतलेलं असू द्या किंवा तुमचे कर्मचाऱ्यांचे पैसे देणं असू द्या किंवा तुम्ही कुठलाही खर्च झालाय अजून देणं बाकी आहे. तर सिंपल सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर लायबिलिटी म्हणजे काय? देणं आहे बिझनेस. ओके. तर इथं आपण लिहूयात आता एनी अमाउंट पेएबल. काय शब्द वापरलाय बेटा आपण इथे? पेएबल. असेट मध्ये रिसिवेबल होता, येणं होतं. इथं पेएबल म्हणजे देणं आहे. ओके. एनी अमाउंट पेएबल बाय द बिझनेस, एनी अमाउंट पेएबल बाय द बिझनेस टू आउटसाइडर्स. टू आउटसाइडर्स. बेटा आउटसाइडर्स म्हणजे बाहेरचे लोक. बाहेरच्या लोकांचं जे देणं आहे ते. ओके. टू आउटसाइडर्स is called as liabilities. Is called as liabilities. ओके. म्हणजे बिझनेस ना बाहेरच्या लोकांना जे देणं आहे याला काय म्हटलं जातं? लायबिलिटीज म्हटलं जातं. आता या लायबिलिटीजचे सुद्धा टाइप्स आहेत. लायबिलिटीचे सुद्धा काय पडतात? प्रकार पडतात. मग किती प्रकार पडत असतील लायबिलिटीजचे? 3. गुड. किती आहेत बेटा? 3 प्रकार पडतात लायबिलिटीजचे. चला बघूयात मग आपण टाइप्स ऑफ लायबिलिटीज. टाइप्स ऑफ लायबिलिटीज. ओके. लायबिलिटीजचे किती प्रकार आहेत बेटा? 3 प्रकार आहेत लायबिलिटीजचे. ओके. बघूयात एक एक प्रकार आपण आता लायबिलिटीजचा. फर्स्ट टाइप कोणता आहे लायबिलिटीजचा? सांगू शकतो कोणी?
नॉन करंट लायबिलिटीज, नॉन करंट लायबिलिटीज. ओके, याला अजून काय म्हणतो बेटा आपण? लॉंग टर्म लायबिलिटी, लॉंग टर्म लायबिलिटीज. ओके, फिक्स नसते हा बेटा. फिक्स म्हणजे परमनंट. कुणाचंही देणं किती वर्षासाठी असतं का? परमनंट असतं का? नाही. त्यामुळे फिक्स शब्द जनरली वापरायचा नाही. बऱ्याच ठिकाणी म्हणजे बुक्स मध्ये सुद्धा बऱ्याच वापरलेला आहे. नॉन करंट लायबिलिटी प्लस फिक्स लायबिलिटी सुद्धा म्हणले, बट ते रॉंग शब्द आहे, वापरायचा नाही आपल्याला. ओके, ही झाली पहिली लायबिलिटी. दुसरी लायबिलिटी कोणती हो आपली? करंट लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज. ओके, त्यानंतर तिसरी लायबिलिटी, सॉरी, याला करंटला अजून काय म्हणू शकतो आपण? शॉर्ट टर्म लायबिलिटीज. शॉर्ट टर्म लायबिलिटी. ओके, तिसरी लायबिलिटी कोणती येते हो? हा, जसं असेट मध्ये एक असेट होती ना, फिक्टिशियस असेट शेवटी, तशीच एक लायबिलिटी मध्ये सुद्धा एक शेवटी लायबिलिटी जी ती कंटिंजंट लायबिलिटी म्हणलं जाते याला. कंटिंजंट लायबिलिटी. ओके, ही प्रॉपरली डिस्कस करूयात शेवटची टाइप्स आपण. बघा, पहिली टाइप कोणती आहे आपली? नॉन करंट लायबिलिटीज. दुसरी कोणती आहे आपली? करंट लायबिलिटीज. तिसरी कोणती आहे आपली? कंटिंजंट लायबिलिटीज. डन. चल बघूयात एक एक आपण आता. पहिली लायबिलिटी नॉन करंट लायबिलिटी. तुम्हाला सांगा, आपण नॉन करंट असेट सुद्धा बघितली आहे का? नॉन करंट असेट म्हणजे कोणती असेट होती? अशी असेट जी बिझनेसमध्ये 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी होते. मग तसंच असणार आहे आता. लायबिलिटी म्हणजे अशी लायबिलिटी, सॉरी, नॉन करंट लायबिलिटी म्हणजे अशी लायबिलिटी ज्या लायबिलिटीची पेमेंट तुम्हाला 1 वर्षाच्या नंतर करायची. म्हणजे पेमेंट 1 वर्षाच्या आत करायची का त्यांची? जसं की फॉर एक्झाम्पल बँक लोन. बँक लोन आपण शॉर्ट टर्म साठी घेतो का? 2-3 महिने घेऊ, नंतर देऊयात? नाही. लॉंग टर्म साठी, जसं की आपण होम लोन करतो. 10-15 वर्ष, 20 वर्ष लॉंग टर्म साठी करतो ना. बिझनेस लोन करतो, लॉंग टर्म साठी करतो. म्हणजे अशा बऱ्याच लायबिलिटीज असतात ज्यांची पेमेंट तुम्हाला कधी करायची असते? 1 वर्षाच्या नंतर, आफ्टर कम्प्लिशन ऑफ 12 मंथ्स. त्याला कोणती लायबिलिटी म्हणलं जाईल? नॉन करंट किंवा लॉंग टर्म लायबिलिटीज. ओके, दोज लायबिलिटीज, those liabilities which is payable after completion of, after completion of 12 मंथ्स. म्हणजे 12 महिने संपल्याच्या नंतर ज्यांची पेमेंट करायची आहे त्या लायबिलिटीला कोणती लायबिलिटी म्हणणार आहोत आपण? नॉन करंट. ओके, एक्झाम्पल साठी बघूयात बेटा. बँक लोन, बँक लोन, डिबेंचर्स. तर डिबेंचर्स काय असतात तुम्हाला एसपी चे सर सांगतील. जेव्हा पवार सर तुमचे थेरीचे क्लास आज काही करणार नाही सर, थोडं थांबा म्हणाले, 2-4 मुलं आल्यावर सुरू करू म्हणाले अजून. पण जेव्हा सुरू करतील तेव्हा तुम्हाला सांगतील की डिबेंचर्स काय असतात काय नाही त्या गोष्टी. ओके, सो आता येऊयात आपण करंट लायबिलिटीज वर. करंट लायबिलिटीज काय असेल बरं याच्या उलट? ज्याची पेमेंट किती दिवसाच्या आत, सॉरी किती महिन्याच्या आत करायची आहे? 12 महिन्याच्या आत पेमेंट करणं गरजेचं आहे. मग ते 1 दिवस असो की 12 महिने असो. 1 दिवस ते 12 महिने हा पिरियड कव्हर केला जाईल त्याच्यामध्ये, पण 12 महिन्याच्या पुढे जाईल का तो? जाणार नाही. ओके, दोज लायबिलिटीज, those liabilities which is payable within 12 months. विदिन 12 मंथ्स. बघा इथं काय शब्द वापरला होता बेटा?
आफ्टर म्हणजे 12 महिन्याच्या नंतर. इथे काय शब्द वापरलाय? विदिन म्हणजे 12 महिन्याच्या आत. एक्झाम्पल, सॅलरी पेएबल टू स्टाफ. स्टाफला काय देणं बाकी आहे? सॅलरी. इलेक्ट्रिसिटी पेएबल टू इलेक्ट्रिसिटी कंपनी, व्हॉट एव्हर. टॅक्स पेएबल टू गव्हर्नमेंट. कुठलाही खर्च असू द्या तुमचा, जो झालाय, फक्त अजून देणं बाकी आहे. ओके. खर्च असू द्या, कुणाचे तुम्ही तात्पुरते पैसे घेतलेले असू द्या, उधारी माल घेतलेला असू द्या, काही असू द्या, ज्यांची पेमेंट तुम्हाला कधी करायची आहे? 12 महिन्याच्या आत. दॅट इज कॉल्ड कोणती लायबिलिटी? शॉर्ट टर्म किंवा करंट लायबिलिटी. ओके. आता येऊयात आपण कंटिंजंट लायबिलिटी. ही लायबिलिटी मित्रांनो मस्त आहे, शिकण्यासारखी आहे. बघा ही लायबिलिटी काय असते. मे बी पेएबल इन दोज लायबिलिटीज विच मे बी. बेटा मे बी म्हणजे काय बरं? इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी, मे बी म्हणजे पॉसिबिलिटी, शक्यता. मे बी म्हणजे काय? आपण म्हणतो ना मे बी, कदाचित तो येईल. कदाचित म्हणजे 100% येणार आहे का? नाहीये. म्हणजे काय आहे? पॉसिबिलिटी आहे. ओके. म्हणून इथे शब्द वापरलाय मे बी. या शब्दावर फोकस असणार आहे आपला, मे बी शब्दावर. ओके. दोज लायबिलिटी विच मे बी पेएबल, इन फ्युचर. मे बी पेएबल इन फ्युचर म्हणजे कदाचित भविष्यात पैसे द्यावे लागू शकतात. कन्फर्म आहे का? नाहीये. उदाहरण सांगतो तुम्हाला मी, ट्रॅफिक चलन. फॉर एक्झाम्पल, तुम्ही क्लासला येत होतात, येताना ट्रिपल सीट येत होतात. कसे येत होतात तुम्ही? ट्रिपल सीट क्लासला येत होतात. मग आता पहिल्यासारखं राहिलं नाही, मामा ये बाजूला 100ची नोट दे, निघून जाय. मामा काय म्हणालाय? तू खिच मेरी फोटो. मामा डायरेक्टली नंबर प्लेटचा काय काढतोय? तुमच्या फोटो काढतोय. नंबर प्लेटचा फोटो काढला की तुमच्या डोक्यात विचार सुरू झाले, आता मला फ्युचर मध्ये चलन येऊ शकतं, फाईन लागू शकते. आज लागलीये का? नाही, पण भविष्यात लागू शकते. कदाचित लागणारही नाही. मामानं दया दाखवली असेल, जाऊ द्या, कॉलेजचे शाळेचे लेकरं दिसायले, सोडून टाका. अपलोड केलंच नाही फोटो तुमचा पुढे आरटीओला, मग तुम्हाला चलन लागेल का? लागणार नाही. म्हणजे आता बघा ही लायबिलिटी कशी असते. ही लायबिलिटी ना एखाद्या पास्ट इव्हेंट मधून तयार होत असते. पास्ट इव्हेंट काय झाला? मामानं तुमचा फोटो काढला. डिपेंड असते फ्युचर मधल्या डिसिजनवर. डिसिजन काय असेल की तुम्हाला फाईन लावायची का नाही, त्यांनी डिसाईड करते. कंपनीवर बेटा अशा बऱ्याच केस असतात. आता आपण मोठा बिझनेस जर चालवत असेल ना, आपल्यावर बरेच केस फाईल झालेले असतात. मग काही लोक काय करतात, आपल्याकडून काही समजा पैशाची मागणी केलेली असेल की आमचं एवढं नुकसान झाले, भरपाई द्या. पण ती केस कुठे पेंडिंग आहे? कोर्टामध्ये पेंडिंग आहे. मग आपण आज कन्फर्म पैसे देणं आहेत का? नाही. सर, केस उद्या आपल्या अगेन्स्ट मध्ये आली तर आपल्याला पैसे द्यावे लागतील. पण केस आपल्या फेवर मध्ये आली तर पैसे द्यायची गरज आहे का? नाहीये. मग अशा काही बिझनेसमध्ये लायबिलिटीज असतात की ज्या बॅलन्स शीट मध्ये दाखवल्या जात नाहीत, पण बॅलन्स शीटच्या खाली त्याला नोट मध्ये लिहून सांगावं लागतं की एवढी आमची लायबिलिटी आहे, कदाचित ती आम्हाला भविष्यात द्यावी लागू शकते. बघा इथे अजून एक पॉईंट ऍड करतोय मी तुमचा. इट अराइज फ्रॉम एनी पास्ट इव्हेंट. पास्ट इव्हेंट काहीतरी झालंय पास्ट मध्ये, तिथून तुमची एक लायबिलिटी तयार झाली. ओके. अँड डिपेंड ऑन एनी फ्युचर डिसिजन. आणि डिपेंड कशावर आहे बेटा? ते फ्युचर मध्ये डिसिजन होण्यावर डिपेंड आहे की ती तुमची लायबिलिटी असेल का नाही. राहतील लक्षात 3 टाइप्स लायबिलिटी. चला, कोणकोणत्या? करंट लायबिलिटीज अँड कंटिंजंट लायबिलिटीज. ओके. नॉन करंट लायबिलिटी इज ऑल्सो कॉल्ड एज लॉन्ग टर्म लायबिलिटी एंड करंट लायबिलिटी इज ऑल्सो कॉल्ड एज शॉर्ट टर्म लायबिलिटी. चलो लिख लो अब इसको. चल सुरू करूयात. कन्सेप्ट नंबर 4, एक्सपेंडिचर्स. एक्सपेंडिचर्स म्हणजे काय बेटा? खर्च. बिझनेसचे खर्च. ओके. अमाऊंट स्पेंड बाय बिझनेस. अमाऊंट
spent by business for carrying business activities. फॉर कॅरिंग बिझनेस ऍक्टिव्हिटीज. कॅरिंग म्हणजे काय? कॅरी म्हणजे काय? चालवणे. ओके. आणि ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? व्यवहार. बिझनेसचे व्यवहार चालवण्यासाठी जो खर्च केला जातो तो. ओके. अमाऊंट स्पेंड बाय बिझनेस फॉर कॅरिंग बिझनेस ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज एक्सपेन्सेस. इज कॉल्ड ॲज एक्सपेन्सेस. डन. मग आता आपल्याला एक्सपेन्सेसचे टाइप्स बघावे लागतील. एक्सपेन्सेसचे काय पाहायचे आपल्याला? टाइप्स बघायचे. किती प्रकारचे खर्च असतात बिझनेसमध्ये ते आपल्याला पाहायचे आता. टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर्स. टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर्स. ओके. सांगू शकता बेटा किती प्रकारचे एक्सपेंडिचर्स असतात? 3. किती असतात बेटा? 3. कोणते आठवत आहेत? तुला झाला असेल. इकडे शौर्य. करेक्ट. पहिला एक्सपेंडिचर कोणता असतो? कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर. दुसरा बेटा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स. ओके. आणि लास्ट डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स. डन. चला बघा आता बघूयात आपण याच्यामध्ये काय डिफरन्स आहेत कॅपिटल एक्सपेंडिचर्स मध्ये याच्यामध्ये. ओके. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे बेटा लॉंग टर्म साठी केलेला खर्च. लॉंग टर्म म्हणजे काय? असेट खरेदी करण्यासाठी, प्रॉपर्टीज खरेदी करण्यासाठी केलेला जो खर्च असतो ना, तो खर्च जो असतो त्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर्स. अमाऊंट स्पेंड फॉर परचेज ऑफ एनी फिक्स्ड असेट्स. फिक्स असेट काय असतात शिकवलं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच. लँड, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरीज ह्या गोष्टी जर खरेदी करण्यासाठी तुम्ही खर्च करत असाल तर त्याला कोणतं एक्सपेंडिचर म्हणलं जातं? कॅपिटल एक्सपेंड. आता नुसता खरेदीच नाही बरं. एखादी जुनी मशीन तुमची खूप खराब झाली, तुम्ही तिचा काही पार्ट बदलून टाकला, एखादा मोठा पार्ट, म्हणजे मेजर रिपेअरिंग जरी केली, छोटी मोठी रिपेअरिंग नाही, तुम्ही ऑइलिंग करताय, रेग्युलरचं मेंटेनन्स रिपेअर करताय, ते येणार नाही तुमचं. जर तुम्ही काहीतरी मोठा खर्च करत असाल त्या आशेटवर, आशेट जुनीच आहे तुमची, समजा हे डेस्क आहेत, या डेस्कचे प्लायवूड बदलले, काय केले? डेस्कचे प्लायवूड बदलले, नवीन टाकले, कॅपिटल एक्सपेंडिचर. पण मी काय केलं? डेस्कचे प्लायवूड बदलले नाही, कुठे कुठे त्याचे बोल्ट वगैरे डिले झाले होते, मी तेवढेच नीट केलं, मग तो जातो रेव्हेन्यू मध्ये. म्हणजे जे मोठ्या प्रमाणात खर्च होतात, ज्यांच्या अमाऊंट ह्यूज असतात, ह्यूज म्हणजे काय? मोठ्या अमाऊंट राहतात, ते खर्च कोणते असतात? आपले कॅपिटल एक्सपेंडिचर. एखादं एक्झाम्पल बघूयात आपण. दॅट इज परचेज ऑफ मशिनरी. that is purchase of machinery. Okay. Sure. Second one. Okay.
चला, दुसरा आहे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. रिव्हेन्यू म्हणजे तुमचा रोजचा बिझनेसचा खर्च चालवण्यासाठी केलेला खर्च. जसं की सॅलरी द्यावं लागत असेल, लाईट बिल भरावं लागत असेल, ट्रॅव्हलिंगचा खर्च असेल, म्हणजे तुमचा डेलीच्या बिझनेसचे व्यवहार चालवण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला कोणता एक्सपेंडिचर्स म्हटलं जातं? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. एनी अमाऊंट स्पेंड फॉर एनी अमाऊंट spent for carrying daily business activities. डेली बिझनेस ऍक्टिव्हिटीज म्हणजे तुमच्या बिझनेसच्या रोजचे व्यवहार चालवण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला कोणता खर्च म्हटलं जातं? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, पेमेंट ऑफ सॅलरी, पेमेंट ऑफ सॅलरी, इलेक्ट्रिसिटी, रेंट, एक्सेट्रा. कुठलाही खर्च असू द्या जो रोजचा व्यवहारासाठी असतो, जे खर्च आपण रेग्युलर बेसवर करत राहतो ते खर्च कोणते असतात? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यानंतर येतं डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स. कोणता आहे? डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता हा खर्च थोडा डिफरंट आहे मित्रांनो, बघा काय असतो हा. एनी अमाऊंट स्पेंड फॉर एनी अमाऊंट स्पेंड फॉर फ्युचर बेनिफिट. Future benefit is called as deferred revenue expenditures. म्हणजे मित्रांनो असे बरेच खर्च असतात जे खर्च आज आपण करतो पण त्याचा फायदा किंवा बेनिफिट्स कधी होतं आपल्याला? फ्युचर मध्ये होतं. फॉर एक्झाम्पल ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट केल्या केल्या कधीच तुम्हाला ताबडतोब तिचा फायदा दिसत नाही, येणाऱ्या टाइम मध्ये तिचा बेनिफिट दिसायला लागतो आपल्याला. म्हणजे फ्युचर बेनिफिट साठी केलेले जे खर्च असतात ते असतात डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स. ऍडव्हर्टाइजमेंट. डन. लिख लो आप इतना. नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाऊयात आपण. कन्सेप्ट नंबर 5. कन्सेप्ट नंबर 5, रिसिप्ट्स. पण इथे इन्कम शब्द न वापरता काय शब्द वापरलाय बेटा? रिसिप्ट्स. म्हणजे बिझनेस मध्ये येणारा प्रत्येक पैसा हा इन्कम असते का? नाहीये. तुम्ही गुड्स विकताय, सर्व्हिस विकताय, त्याच्यातून आलेला पैसा इन्कम असतो. समजा माझं फर्निचर जुनं झालं, मी विकून टाकलं, पैसा आला, इन्कम आहे का ती माझी? नाहीये. असं काही असतं तर तुम्ही तुमची प्रॉपर्टी उद्या विकणार, घरच्यांना म्हणणार बघा पप्पा एवढी इन्कम झाली माझी. म्हणून शब्द इन्कम वापरलाय का आपण? नाही. रिसिप्ट म्हणजे बिझनेस मध्ये येणारा पैसा. ओके. एनी अमाऊंट, एनी ग्रॉस किंवा टोटल अमाऊंट, एनी ग्रॉस और टोटल अमाऊंट received in business, received in business during a financial year. ड्युरिंग अ फायनान्शियल इयर. बेटा आपलं वर्ष कधी सुरू होतं? किती तारखेला? 1 एप्रिलला. संपतं कधी? 31 मार्चला संपतं. बरोबर आहे. याला म्हणतात फिनान्शियल इयर. ओके. ड्युरिंग अ फिनान्शियल इयर इज कॉल्ड ॲज रिसिट्स. आपण आता बघणार आहोत या रिसिप्टचे प्रकार, टाइप्स ऑफ रिसिप्ट. टाइप्स ऑफ रिसिप्ट. किती टाइप्स आहेत बेटा रिसिप्टचे? 2. गुड बेटा. किती टाइप्स आहेत रिसिप्टचे?
दोन टाइप्स आहेत. देअर आर टू टाइप्स ऑफ रिसिप्ट. कोणते आहेत बेटा हे दोन टाइपच्या रिसिप्ट? कॅपिटल रिसिप्ट आणि रिव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिट्स आणि रिव्हेन्यू रिसिट्स. ओके. जसं आपण कॅपिटल एक्सपेंडिचर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर बघितलं का, बस त्याच टाइप्स मध्ये आता कॅपिटल रिसिट्स आणि रिव्हेन्यू रिसिट्स असतील तुमच्या, एकदम त्याच अपोजिट मध्ये. ओके. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय होतं? लॉंग टर्म असेट खरेदी करण्यासाठी जो खर्च केला होता आपण, फिक्स असेट, जसं की मशिनरी असेल, फर्निचर असेल, बिल्डिंग असेल, प्लांट असतील, या गोष्टी खरेदी करण्यासाठी जर आपण खर्च केला असता तर तो कॅपिटल एक्सपेंडिचर होता. मग आता आपल्याला कॅपिटल रिसिट्स आली. मग असेट विकून आलेला पैसा म्हणजे कोणती रिसिट्स असेल? कॅपिटल रिसिट्स. अमाऊंट रिसिव्ड बाय सेलिंग ऑफ एनी फिक्स असेट. एखादी फिक्स असेट विकून जर तुम्हाला पैसा येत असेल तर ती रिसिट्स कोणती रिसिट असेल? आपली कॅपिटल रिसिट्स. Amount received by selling of any fixed assets is called as capital receipt. अजून एक पॉइंट लिहूया त्याच्यामध्ये. अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम other than daily business ऑपरेशन्स. बेटा ऑपरेशन म्हणजे आपण आता सायन्सला नाही येत, ऑपरेशन शब्द वेगळा आहे. ते ऑपरेशन म्हणजे काय? व्यवहार, बिझनेसचे व्यवहार. बिझनेसच्या व्यवहाराला बिझनेस ऍक्टिव्हिटी सुद्धा म्हणतात, बिझनेस ट्रान्झॅक्शन सुद्धा म्हणलं जात. ओके. म्हणजे आता इथं काय शब्द वापरला याने? अमाऊंट आली, पण तुमच्या रेग्युलर बिझनेस ऍक्टिव्हिटी मधून आली का? आता मला सांगा, फर्निचर जुनं विकणं हा माझा रोजचा बिझनेस आहे का? नाहीये. मग मी ते विकलं, तिथून पैसा आला, म्हणजे माझ्या रोजच्या बिझनेसच्या व्यतिरिक्त काहीतरी व्यवहार झालाय, त्याच्यातून मला जो पैसा आलाय त्या रिसिट्सला कोणती रिसिट म्हणलं जाईल? कॅपिटल रिसिट. आता रिव्हेन्यू रिसिट मध्ये या. अमाऊंट रिसिव्ड बाय सेलिंग ऑफ. सेल म्हणजे बेटा विकणे. ओके. बाय सेलिंग ऑफ गुड्स अँड, काय लिहिलो? गुड्स अँड सर्व्हिसेस. सगळेच व्यवसाय वस्तू विकतात का? नाही. जसं की मी सर्व्हिस विकतो, बरोबर आहे. बाय सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज कॉल्ड ॲज रेव्हेन्यू रिसिट्स. म्हणजे वस्तू किंवा सर्व्हिस विकून जो पैसा आलेला आहे त्याला आपण कोणती रिसिट्स म्हणतो? रिव्हेन्यू रिसिट्स. अजून एक पॉइंट असा ऍड करू शकतो आपण याच्यामध्ये. अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम, करेक्ट, डेली बिझनेस ऑपरेशन्स. म्हणजे तुमच्या रोजच्या बिझनेसच्या व्यवहारामधून तुम्ही जे पैसा कमवलाय ते असेल रिव्हेन्यू रिसिट. इथे एक्झाम्पल बघूयात आपण आता. एक सेल ऑफ फर्निचर. काय विकलं तुम्ही? फर्निचर विकलं, तिथून पैसा आला तुम्हाला, मग ती तुमची कोणती रिसिप्ट झाली? कॅपिटल रिसिट्स. इथे बघा, सेल ऑफ गुड्स.
गुड्स म्हणजे आता तुमचे काहीतरी व्यवसाय आहे, ती वस्तू विकायला तुम्ही. तिथून आलेला पैसा कोणती रिसिट असते? रिव्हेन्यू रिसिट. राहील लक्षात व्यवस्थित? लिहून घ्या चला. कन्सेप्ट नंबर 6 डेटर्स. डेटर्स मध्ये काही जास्त मोठी कन्सेप्ट नाहीये आता ही. कन्सेप्ट नंबर 6 डेटर्स. ओके. डेटर्स म्हणजे कोण हो? सांगू शकता? काल फर्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितली होती कन्सेप्ट बऱ्यापैकी. करेक्ट आहे बेटा, लक्षात ठेवा. नवीन विद्यार्थी आज पहिला दिवस आहे ते. ज्या व्यक्तीकडून बिझनेसला पैसे येणे आहेत, काय आहेत पैसे येणे, त्याच्या नावातच दे दिले बघा. दे दे म्हणजे आपण त्याला पैसे मागायलो, म्हणजे त्याच्याकडून पैसे येणं आहेत. डेटर्स म्हणजे असे लोक असतात ज्यांच्याकडून बिझनेसला पैसा काय आहे? येणं आहे. डेटर्स मीन्स अ पर्सन, अ पर्सन फ्रॉम होम. काय शब्द वापरला बेटा इथे आपण? फ्रॉम होम म्हणजे त्याच्याकडून पैसे येणे आहेत आपल्याला. फ्रॉम होम एनी अमाउंट रिसिवेबल, एनी अमाउंट रिसिवेबल is called as, is called as debtors, is called as debtors. ओके, शॉर्ट कन्सेप्ट आहे, जास्त बघायची गरज नाही. नेक्स्ट कन्सेप्ट काय होती हो? याच्या उलट क्रेडिटर्स. क्रेडिटर्स, आता क्रेडिटर्स म्हणजे काय? अ पर्सन टू हुम. इथं काय होतं? फ्रॉम हुम, त्याच्याकडून पैसे येणं होते, आणि टू हुम म्हणजे आपण त्याला पैसे देणं आहोत. ओके, डेटर्स म्हणजे पैसे येणं आहेत आणि क्रेडिटर्स म्हणजे पैसे देणं आहेत. म्हणजे डेटर्स आपली ऍसेट असते आणि क्रेडिटर्स आपली लायबिलिटी असते. ओके, अ पर्सन टू हुम, अ पर्सन टू हुम एनी अमाऊंट. आता बघा बेटा, इथं रिसिवेबल आलं तर इथं काय येईल? पेएबल, देणं आहे. एनी अमाऊंट पेएबल is called as creditors. डन, राहील लक्षात? चला, आज आपण इथेच थांबणार आहोत. हॅव अ नाईस डे. येऊन घ्या एवढं. उद्याच्या क्लासमध्ये भेटू आपण. 9:10 क्लास सुरू होईल. शार्प क्लास बुडू नका कुणीच. म्हणजे काल क्लास केलेला विद्यार्थी आज चांगला रिस्पॉन्स देतोय क्लासमध्ये, बघितला असेल तुम्ही या गोष्टी.